हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर माझ्याकडे बघून आज काहीतरी हायलाईट होत आहे, जे की आहे झुमकास. आणि हे काश्मीरी झुमकास आहेत. इनफॅक्ट इंस्टाग्राम वरती तर आता इतके ट्रेंडिंग मध्ये आहेत. सो आय जस्ट वॉन्ट टू मेक अ हॉल ऑफ दिस. इवन आपण जरी सिम्पल आउटफिट जरी घातला असेल ना, तरी हे खूप रॉयल दिसून येतं. आपला जो ओव्हरऑल लुक आहे तुम्ही बघू शकता. आता मी एकदम सिम्पल ड्रेस घातलाय आणि हे झुमकास घातलायत, बट स्टील इट्स लुकिंग सो ऑसम. एकदम चार छान लावलेले आहेत अँड इट्स टू अफोर्डेबल. सो नाव लेट्स स्टार्ट टू द व्हिडिओ. तर पहिला जो झुमका आहे ना, जो मी वेअर केलाय तोच मी शेअर करते. तर हा जो मला पडलेला आहे झुमका, हा 221 ला आहे. मस्त याच्यावरती जी डिटेलिंग केलेली आहे ना, ती इतकी सुंदर केलेली आहे. पर्ल वर्क केलेला आहे, खाली असं झुमकास दिलेले आहेत, म्हणजे लटकन असं दिलेलं आहे. खूपच सुंदर आहे आणि ऍडजस्टेबल पण आहे. इनफॅक्ट जर आपल्याला कोणता असा पर्ल नसेल हवा असेल तर तो सुद्धा आपण ऍडजस्ट करू शकतो. लोटस वर्क केलेला आहे आणि कलर सुद्धा मस्त दिलेला आहे. मागून असं काही हे दिसत आहे. अँड मला ह्याच्यावरचं जे वर्क आहे ना, ते खूप आवडलेलं आहे. घातल्यावरती असं वाटतं की ह्या रेंज मध्ये आहे ते परफेक्ट आहे. अदरवाईज आपण काही इयरिंग्स घेतो तर ते काही अशा असतात, सिम्पल असतात बट कॉस्टली सुद्धा असतात. बट दिस इज फॉर ओनली ₹221 आणि खूप सुंदर आहे. मला तरी खूप आवडलं. आता जसं की मी या ड्रेसवरतीच हा झुमका घातलेला आहे, तर किती रॉयल लुक दिसून येतोय. तर मला तरी खूप आवडलेला आहे. सो मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट झुमका. नाव नेक्स्ट इज दिस घुंगरूवाला झुमका. आता प्रत्येक जे झुमके आहेत ना, ते वेगवेगळे आहेत. फक्त फरक इतकाच असणार आहे की ह्याच्यावरचं जे पॅटर्न आहे ना, ते सेम राहील. काही झुमके आहेत ते डिफरंट आहेत. फॉर एक्झाम्पल जसं की आता मी हे घुंगरूचे दाखवतेय. पहिलं जे मी दाखवलं तुम्हाला ते पर्ल वर्क मध्ये होतं. तिसरं जे असेल ते कुंदन वर्क मध्ये असेल. तर हा जो मला पडलेला होता तो 141 रुपीजला. पण आता ह्याची जी कॉस्ट आहे ती 153 रुपीजला आहे. सो प्राइस वाढतात आणि ड्रॉप सुद्धा होतात. बट आय लव्ह द क्वालिटी, आय लव्ह द वर्क ऑफ दिस झुमकास. इतके सुंदर डिझाईन केलेली आहे. पुढचं जे आहे ते सुद्धा खूप छान मस्त केलेलं आहे आणि ह्याला प्रेस असं घालायचं आहे, प्रेस करून. सो दिस इज समथिंग डिफरंट आणि घुंगरू असल्यामुळे एक मस्त असा आवाज सुद्धा येणार आहे. जसं आपण पैंजण घालतो कसा आवाज येतो घुंगरूचा, तसा इयरिंग्स हे झुमका घातल्यावरती सुद्धा असा घुंगरूंचा आवाज येणार आहे. याची लेंथ वाईज सुद्धा परफेक्ट आहे. तर डिलिव्हरी चार्जेस पकडून कॉस्टली होऊ शकतो, बट हा जो होता हा 221 ला होता आणि हा जो आहे घुंगरूवाला, हा 153 रुपीज दाखवते मला आता सध्या मिशोवरती. मस्त ह्याला असं मिरर वर्क केलेला आहे आणि छान आहे, प्रेस ऑन आहे. सो आय मीन लव्ह विथ दिस इयरिंग. असं ग्रीन कलरचं दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये एकच असं आहे की जो ग्रीन कलरचा डायमंड आहे. असे कलर्स अवेलेबल नाही आहेत. रिव्ह्यू सुद्धा खूप सुंदर आहेत प्रत्येक झुमकाजला. सो नाईस वन. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट झुमका. थर्ड झुमका इज ग्रीन स्टोन लॉंग चेन. आता जसं की मी पहिलावाला जो दाखवला होता तो पर्ल मध्ये होता. नेक्स्ट वॉज घुंगरू. आता हा लॉंग चेन मध्ये आहे. आपण जेव्हा वेगवेगळे टाईपचे झुमकेस घालतो ना, तेव्हा आपला फेस सुद्धा खूप वेगळा दिसून येतो आणि आपल्याला एक आयडिया सुद्धा मिळते की आपल्या फेसला सूट होईल का. इथे मी साईडला तुम्हाला शेअर सुद्धा करेल की घातल्यावरती कसा दिसेल. सो दिस इज हाऊ इट लुक. याचं जे साईज आहे ना, ती सुद्धा मोठी आहे ऍज कम्पेअर टू दिस वन. ह्याची साईज इतकी मोठी नाहीये, पण ही आम्हाला असं वाटतं हे इथपर्यंत येऊ शकते. खालपर्यंत, येस, भरपूर खाली येते. सो सुंदर आहे, सिंपल आहे, सोबर आहे, पण खूप छान आहे. आणि हा जो ग्रीन स्टोन दिलाय ना, तो खूप हायलाइटेड होतोय. मस्त आजूबाजूला गोल्ड ची डिझाईन केलेली आहे ना, ती सुद्धा खूप सुंदर आहे. आणि खाली असं थोडस पर्ल वर्क दिलेलं आहे आणि मागून सुद्धा असं काही आहे दिसण्यासारखं. आय मीन लव्ह विथ दिस झुमका. मला हे जे लॉंग चेन आहे ना, याच्यावरची जी डिझाईन आहे ना मधली, ती खूप सुंदर दिसून येते आणि साईडला अशी सिंपल दिलेलं असल्यामुळे ना काहीतरी वेगळं आहे. आणि घातल्यावरती तर तुम्ही बघूच शकता की कसं दिसून कॉस्ट मी फॉर अराउंड ₹190. इनफॅक्ट हा ग्रीन कलर सगळ्या आउटफिट वरती जाऊ शकतो. कुठल्या पण आउटफिट, साडी असो किंवा मग ड्रेस असो, कुठलाही कलर असो, ते त्याच्यामध्ये आपण ग्रीन कलरचे इयरिंग्स असो किंवा मग गळ्यामध्ये घातलं तरी इट्स परफेक्ट. सो मला तरी खूप आवडलंय.
आता दुसरा जो आहे हा सुद्धा पर्लमध्ये आहे, बट असा नाहीये काय, पूर्णपणे असा व्हाईट आहे हा वाला झुमका आणि खूप मस्त आहे. पुढचं जे आहे, जी डिझाइन केलेली आहे इयरिंगची ती सुद्धा खूप छान आहे. खाली असं लेयर्स दिलेले आहेत. झुमकास शॉर्ट लेंथ आहे, बट लुकिंग सो प्रिटी आणि बॉर्डरला असं गोल्डन कलर दिलेला आहे. तर खूप छान वाटून येते. शेल कसं असतं शेल तशा टाइपमध्ये ह्याचं डिझाइन अँड वर्क केलेलं आहे. मागून सुद्धा परफेक्ट आहे. मागून सुद्धा छान दिसून येत आहे. ह्याला खूप नाजूक आहे हे वालं. जरा जरी असं आपण जोरात खेचला तर तुटू सुद्धा शकतं. अशा टाइपमध्ये आहे. जो पुढचं जे वर्क केलेलं आहे. बट आय एम इन लव्ह विथ दिस झुमका. आपण हे व्हाईट साडी किंवा नेटची साडी घातली असेल ना, त्याच्यावरती सुद्धा अशा टाइपचे झुमके आहेत पर्लवाले. ते खूप सुंदर दिसून येतात. खाली सुद्धा मस्त बघू शकता किती छान वाटतंय आणि घातल्यावरती सुद्धा खूप छान दिसून येतं. जी ही साईज आहे ना, आता मी जी घातली ती सेम साईज आहे. सो नथिंग मेक एनी डिफरन्स. झुमका खूपच सेन्सिटिव्ह आहे. मागून सुद्धा थोडंसं निघालेलं आहे. पण तरी खूप छान आहे. नाव मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट झुमका. झुमका इज पूर्ण गोल्ड वाला झुमका आहे. बट इतका मला आवडलेला नाहीये. ह्याची जी फिनिशिंग आहे, इकडचं जे पार्ट आहे ना, ते अजिबात बरोबर नाहीये. एकदम स्ट्रेट नाहीये. जे वर्क केलंय ते सुंदर आहे. असं घुंगरू दिलेले आहेत खाली. साईज सुद्धा खूप छोटी आहे याची. सेंटरमध्ये गोल्डन वर्कची डिझाइन केलेली आहे. खाली घुंगरू दिलेले आहेत. इथे सुद्धा खाली घुंगरू आहेत. साईज छोटी असल्यामुळे थोडंसं असं वाटतं की कानातलेच घातलेले आहेत. बट एनिवेज लुकिंग सो नाईस. बट द इश्यू इज की हे चेन आहेत ना, हे कधीही तुटू शकतात. बिकॉज आता मला रिसीव्ह झाल्यात, बट स्टील वाकडे तिकडे झालेले आहेत. अँड दिस कॉस्ट मी फॉर अराउंड रुपीज 153. मला ह्याच्यावरचं जे डिझाइन जास्त आवडलं ते म्हणजे हे वालं जे सेंटरमध्ये केलेलं आहे. खूप डिटेलिंग मध्ये वर्क केलेलं आहे हे. आय मीन लव्ह विथ दिस डिटेलिंग. खूप छान आहे आणि साईडला असं कुंदन वर्क केलेलं आहे. नाईस. नाउ मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट झुमका. जो झुमका आहे ना, हा खूप कॉस्टली आहे ऍज कम्पेअर टू अदर झुमकास. जेवढे पण आता मी तुम्हाला दाखवले ते 170 किंवा मग 150 किंवा मग 200च्या रेंज पर्यंत होते. हा जो आहे हा 331च्या रेंज प्रमाणे आहे आणि वर्थ इट आहे. बिकॉज आय एम इन लव्ह विथ दिस डिटेलिंग अँड डिझाईन. खूप सुंदर वर्क केलेला आहे. यू कॅन सी. कलर सुद्धा खूप छान दिलेला आहे. कॉन्ट्रास्ट कलर आहे, बेबी पिंक आहे आणि ग्रीन कलरचं डायमंड असं हे दिलेलं आहे. सो सुंदर आहे आणि असं हे फुलासारखं डिझाइन केलेलं आहे. लेंथ वाईज मोठा आहे. त्याच्यामुळे घातल्यावरती खूप छान वाटणार आहे आणि घुंगरू दिलेले आहेत. कमी घुंगरू आहेत. बाकीच्या जे आता मी तुम्हाला झुमकेस दाखवले त्याच्यामध्ये जास्त असा आवाज करणारा घुंगरू होता. हा थोडा इतका नाहीये, बट छान आहे. असा वाटून येतो की हा कॉस्टली आहे झुमका. इथे तुम्ही साइडला बघू शकता की घातल्यावरती कसा दिसतो आणि साडीवरती तर खूपच छान दिसेल किंवा आपण असे सिंपल सोबर साडी घातली असेल प्लेन आणि अशा टाइपचे झुमकेस घातले ना, तर इतका सुंदर दिसून येतो ना. आपण ओव्हरऑल जो लुक आहे तो सुद्धा खूप छान दिसून येतोय आणि मला ना ह्या खास करून हे खालचं जे डिझाईन आहे ना, ते सुद्धा खूप मस्त केलेलं आहे. डिटेलिंग मध्ये वर्क असं डायमंड केलेलं आहे. सेंटरला सुद्धा वेगळी डिझाईन दिलेली आहे. खूप सुंदर आहे. तर वळूया दुसऱ्या झुमकाकडे. नाव नेक्स्ट झुमका इज सिमिलर टू दिस. लोटस आहे आणि ह्याला सुद्धा लोटस आहे. तर हा मला पडलेला आहे 221 रुपीजला. नॉट बॅड. मला सगळे झुमकेस आहेत ना, ते इतके आवडलेले आहेत बिकॉज ऑफ द डिझाईन. आता ह्याच्यावरची डिझाईन सुद्धा तुम्ही बघू शकता. किती सुंदर डिटेलिंग मध्ये डिझाईन केलेली आहे. मस्त खाली याला घुंगरू दिलेला आहे विथ डिफरंट पॅटर्न. आता काही जे होते झुमकेस त्याला फक्त गोल्डन कलरचा झुमका होता आणि मध्ये काही नव्हतं. बट दिस वन इज समथिंग डिफरंट. त्याला काहीतरी डिफरंट लुक दिलेला आहे. मध्ये असं असं कर्व दिलेला आहे. तर घातल्यावरती तर खूपच ऑसम दिसेल आणि मग असे साईडने डायमंड सुद्धा केलेले आहेत. सो आणि प्रत्येक झुमकाला असं ग्रीन किंवा बेबी पिंक असे कलर्स दिलेले आहेत. मोस्ट ऑफ जे आहेत झुमकेस त्याला गोल्ड कलर आणि ग्रीन कलर जास्त आहे. तर खूप छान दिसून येत आहे. सो मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट झुमका जो आहे तो आवडलाय मला. बट द इश्यू इज अबाउट द
घुंगरू अँड हे जे चेन दिलेली आहे ना, ही इतकी डॅमेज झाली आहे, त्याच्यामुळे घातल्यावरती ना तो लुकच दिसून येणार नाही. इतके एकमेकांना चिटकलेले आहेत आणि हे जे मला पडलेले आहेत ना, ते 160 रुपीजला आहेत. सो डिलिव्हरी करताना किंवा काही कशामुळे सुद्धा हे चेनचा प्रॉब्लेम झाला असेल. बट द इयरिंग इज टू ऑसम. हे जे सेंटरचं जे डिझाइन केलेलं आहे ना, ते खूप छान दिसून येत आहे. पॅरेटची डिझाइन आहे आणि साइडला असा बॉर्डर जी दिले व्हाईटमध्ये मोतीचे छोटे-छोटे मोती आहेत. सो इट्स लुकिंग सो डिफरंट आणि खूप छान आहे. सेम ॲज हिअर, की जे मी पहिलं तुम्हाला घुंगरूचे इयरिंग्स दाखवले होते, झुमकास सेम असेच आहेत. तो सुद्धा जो झुमका होता, तो सुद्धा सेम प्रॉब्लेम, सेम इश्यू होता अबाउट द चेन आणि हा सुद्धा सेम इश्यू आहे. सो ओव्हरऑल तर डिझाइन खूप सुंदर आहे, जी सेंटरची आहे. तर वळूया दुसऱ्या झुमक्याकडे. आता हा जो झुमका आहे, हा लास्ट झुमका आहे. बट आय एम इन लव्ह विथ दिस झुमका. स्वस्त आहे आणि मस्त पण आहे. अँड आय लव्ह द बेस्ट पार्ट अबाउट दिस झुमका इज द डिटेलिंग ऑफ दिस इयरिंग. इतके सुंदर कलर्स आहेत, इतके सुंदर डिझाइन केलेली आहे. ग्रीन कलर आहे, रेड कलर आहे, व्हाईट कलर आहे. त्याच्यामुळे ना खूप हायलाइट होते हा झुमका. अँड दिस कॉस्ट मी फॉर अराउंड रुपीज ओनली 190. कॅन यू इमॅजिन? ॲज कंपेअर टू बाकीचे झुमके आहेत. डिझाइन वगैरे तर छान आहे, बट हा जो आहे हा प्रॉपर झुमका असा वाटतोय. मस्त ह्याला घुंगरू दिलेले आहेत जास्त. त्याच्यामुळे आपले जे कान आहेत ना, ते जास्त वाजणार आहेत बिकॉज ऑफ दिस घुंगरू. तर सुंदर आहे. हे ड्रेसवरती तर खूपच आपण पटियाला ड्रेस घालतो, सूट घालतो, तर त्याच्यावरती अशा टाईपचे झुमकेस तर नक्कीच मॅच होतील. हे सगळेच खूप छान सुंदर झुमके आहेत. सो गाईज, हे होते माझे हॉलचे व्हिडिओ जे की होते झुमकास. होप सो यू हॅव एन्जॉयड माय व्हिडिओ. आणि असे मी ह्या चॅनलवरती तुमच्यासोबत असे वेगवेगळे हॉल्स किंवा व्लॉग्स किंवा रिव्ह्यूज असे आणतच राहणार आहेत. डू वॉच माय व्हिडिओ. टिल देन